नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात योजना नोकरी मित्र चॅनल, जिथे तुम्हाला दररोज नवीन सरकारी योजना, सबसिडी अपडेट्स आणि बिझनेस आयडियाज अगदी सोप्या भाषेत मिळतात. तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्यासोबत जोडलेले राहा. नक्कीच सगळ्यांनी सबस्क्राईब करा. बरं, आजच्या आपल्या या सखोल चर्चेला आपण सुरुवात करूया. विचार करा, एखाद्याच्या घरातल्या बाल्कनीतली अवघी 2x2 फुटांची रिकामी जागा दर महिन्याला 10 ते 15,000 रुपयांची कमाई करून देऊ शकते. हो, अगदी घर बसल्या. हो ना. हं. आणि तेही मातीत हात न भरवता किंवा उन्हात घाम न गाळता. ऐकायला एखाद्या खोट्या जाहिरातीसारखं वाटतंय ना, पण आज आपण एका अशा भन्नाट आयडियाच्या मुळाशी जाणार आहोत जी खरोखरच हे शक्य करून दाखवते. बरोबर. आजच्या आपल्या या विश्लेषणाचा मुख्य स्रोत आहे योजना नोकरी मित्र हे व्यासपीठ आणि त्यांची वेबसाईट. या प्लॅटफॉर्मवर सहसा नवनवीन बिझनेस आयडियाज आणि योजना अतिशय सोप्या भाषेत सांगितल्या जातात. तिथूनच आपण हा एक जबरदस्त विषय निवडला आहे. हो, आणि हा विषय खूपच चर्चेत आहे सध्या. अगदी. ज्यांना नोकरीच्या शोधात असताना काहीतरी स्वतःचं सुरू करायचंय किंवा जे साईड इन्कम शोधत आहेत, त्यांच्यासाठी हा विषय म्हणजे एक सुवर्ण संधी ठरू शकतो. आज आपण मायक्रो ग्रीन्स या व्यवसायाचं संपूर्ण पोस्टमॉर्टम करणार आहोत. चला, हे जरा नीट समजून घेऊया, कारण घरातील एका छोट्याशा जागेचं रूपांतर चक्क एका फायदेशीर कृषी व्यवसायात होऊ शकतं, हे कुतूहल चाळवणारं आहे. नक्कीच. आणि इथे सर्वात रंजक गोष्ट म्हणजे हा विषय केवळ पारंपरिक शेतीपुरता मर्यादित नाहीये. आपण जर याच्या मुळाशी गेलो ना, तर आपल्याला दिसेल की हा आधुनिक शहरी जीवनशैली, अत्यंत कमी भांडवल आणि सध्या लोकांमध्ये आरोग्याविषयी जी प्रचंड जागरूकता निर्माण झालीये, या तिन्ही गोष्टींचा एक परफेक्ट संगम आहे. अच्छा. म्हणजे हा एक असा कृषी व्यवसाय आहे जो ट्रॅक्टरने नाही तर एका साध्या स्प्रे बॉटलने चालतो. स्प्रे बॉटलने? अरे वाह! पण या व्यवसायाच्या गुंतवणुकीकडे आणि त्या लाखोंच्या नफ्याकडे वळण्यापूर्वी हा मूळ विषय काय आहे हे आपण आधी समजून घेऊया. कारण मायक्रो ग्रीन्स हा शब्द आजकाल खूप ऐकायला मिळतो. इंटरनेटवर किंवा फूड व्लॉग्समध्ये याची चर्चा असते. हे नक्की काय प्रकरण आहे आणि आजकाल त्यांची एवढी क्रेज का आहे? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. योजना नोकरी मित्रच्या आर्टिकलमध्ये सांगितल्यानुसार एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर मायक्रोग्रीन्स म्हणजे भाज्यांची अगदी लहान वयातील रोपे. पण इथे एक फरक समजून घ्यायला हवा. कोणता फरक? म्हणजे ही काही पूर्ण वाढलेली मोठी झाडे किंवा मोड आलेली कडधान्य नसतात, ज्याला आपण स्प्राउट्स म्हणतो. बिया रुजल्यानंतर अवघ्या 7 ते 15 दिवसातच त्यांची कापणी किंवा हार्वेस्टिंग केलं जातं. 7 ते 15 दिवस? म्हणजे इतक्या लवकर? हो, अगदी. जेव्हा रोपाला नुकतीच पहिली 2 पानं आलेली असतात तेव्हाच ते कापलं जातं. यामध्ये प्रामुख्याने आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असणारी मेथी, मोहरी, गहू, मूग आणि कोथिंबीर यांसारख्या बियांचा वापर होतो. थांबा. म्हणजे फक्त 7 ते 15 दिवसात कापणी? हे तर खूपच फास्ट आहे. पण मला एक सांगा, जर ही पूर्ण वाढलेली भाजी नाहीये, तर लोक ही छोटी रोपे का खातात? म्हणजे पूर्ण वाढलेल्या भाजीत जास्त पोषण असायला हवं ना? नाही, इथेच तर सगळी गंमत आहे. ही छोटी रोपे बुसायला जरी नाजूक असली ना, तरी पूर्ण वाढलेल्या भाजीपेक्षा त्यांच्यामध्ये विटॅमिन्स, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स यांचं प्रमाण कैक पटीने जास्त असतं. अच्छा, म्हणजे छोट्या रोपात जास्त ताकद असते. अगदी बरोबर. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर एका छोट्या बीजामध्ये पूर्ण झाड बनण्याची ऊर्जा आणि पोषण साठवलेलं असतं. जेव्हा ते बी रुजतं आणि पहिले कोंब बाहेर येतात, तेव्हा ते पोषण त्या छोट्या रोपात अत्यंत एकवटलेल्या किंवा कॉन्सन्ट्रेटेड स्वरूपात असतं. ओके, समजलं. हे एक प्रकारे पोषणाचे पॉवरहाऊस आहे. काही संशोधनानुसार नेहमीच्या भाजीपेक्षा मायक्रोग्रीन्समध्ये 40 पटींपर्यंत जास्त पोषक घटक असू शकतात. बापरे, 40 पट? क्या बात आहे. हे ऐकताना मला एक भारी उपमा आठवतीये. हे एखाद्या मोठ्या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या ट्रेलरसारखे आहे. ट्रेलर म्हणजे कसं काय? म्हणजे बघा, ट्रेलर जरी 2-3 मिनिटाचा एकदम छोटा असला तरी त्यात संपूर्ण चित्रपटाचा थरार, ॲक्शन आणि सगळा सार सामावलेला असतो. अगदी तसेच या छोट्या मायक्रोग्रीन्समध्ये संपूर्ण भाजीचे पोषण एका छोट्याशा रोपात एकवटलेले असते. आहा, एकदम परफेक्ट उदाहरण दिलं तुम्ही. आणि यामागील का समजून घेणं खूप गरजेचं आहे.
आजकाल लोक आरोग्याबद्दल खूप जास्त हेल्थ कॉन्शियस झाले आहेत. शहरी भागात सेंद्रिय आणि ताज्या अन्नाची मागणी वेगाने वाढत आहे. हो, ते तर आहेच. लोकांना आता हेल्दी खायचंय. हो ना? लोकांना आता फक्त पोट भरायचं नाहीये, तर त्यांना कॅलरीज कमी आणि पोषण जास्त असलेलं सुपरफूड हवंय. आणि महत्त्वाचे म्हणजे हे मायक्रोग्रीन्स दिसायला इतके आकर्षक असतात की मोठ्या हॉटेल्समध्ये डिश सजवण्यासाठी म्हणजे गार्निशिंगसाठी त्यांचा प्रचंड वापर होतो. अच्छा, म्हणून याची एवढी मागणी आहे. हो, याच कारणामुळे हा व्यवसाय सध्या एवढा ट्रेंडिंग आहे. ठीक आहे. आता मायक्रोग्रीन्सची पौष्टिकता आणि बाजारातील वाढती मागणी समजल्यानंतर माझ्यासारख्या एखाद्या व्यक्तीला जर हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर साहजिकच मनात येतं की यासाठी नक्की काय करावं लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खर्च किती येतो. हे बघा, हा व्यवसाय घरच्या घरी सुरू करण्यासाठी गावी जाऊन एकरभर जमीन घेण्याची किंवा ट्रॅक्टर भाड्याने आणण्याची अजिबात गरज नाहीये. म्हणजे जागेचा काहीच प्रॉब्लेम नाही. अजिबात नाही. घरातील एक छोटी रिकामी खोली, बाल्कनी किंवा गच्ची जिथे चांगला सूर्यप्रकाश किंवा अगदी कृत्रिम प्रकाश मिळतो, ती जागा या व्यवसायासाठी पुरेशी आहे. अरे वा, हे तर खूपच सोयीचं आहे. आणि गुंतवणुकीचं काय? गुंतवणुकीचं म्हणाल तर या स्रोताने याचे अत्यंत सुटसुटीत टप्पे दिले आहेत. जर एखाद्याला अगदी लहान स्तरावर सुरुवात करून फक्त प्रयोग करून पाहायचा असेल तर अवघे 2,000 ते 5,000 रुपये लागतात. फक्त 2 ते 5,000? आजकाल एका चांगल्या हॉटेलच्या जेवणाचं बिल यापेक्षा जास्त येतं. खरंय. आणि या एवढ्याशा रकमेत तुम्हाला लागणारे प्लास्टिकचे ट्रे ज्यामध्ये तुम्ही बिया पेरणार, चांगल्या प्रतीचे बियाणे, कोकोपीट आणि पाणी मारण्यासाठी लागणारी एक साधी स्प्रे बॉटल हे सगळं सहज येतं. अच्छा. आणि समजा हा प्रयोग यशस्वी झाला आणि मला थोडं मोठ्या प्रमाणावर करायचं आहे तर मध्यम स्तरावर जायचे असेल तर साधारण 10,000 ते 25,000 रुपयांची गुंतवणूक लागते. यात तुम्ही ट्रे ठेवण्यासाठी रॅक बनवू शकता. आणि ज्यांना कमर्शियल लेवलला म्हणजे व्यावसायिक स्तरावर पूर्णवेळ बिझनेस करायचा आहे त्यांच्यासाठी 50,000 रुपयांपासून पुढे गुंतवणूक लागू शकते, ज्यामध्ये तापमान नियंत्रित करणारी यंत्रणा वगैरे येते. पण एक मिनिट, मला इथे एक प्रश्न पडतोय आणि मी थोडी साशंक आहे. हे खरंच इतकं सोपं आहे का? म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? म्हणजे बाजारातून कुंडी आणली, त्यात माती टाकली, बिया पेरल्या आणि बिझनेस सुरू झाला. जर हे इतकं सरळ असतं तर प्रत्येकजण आपल्या बाल्कनीत हेच करत बसला नसता का? तुमचा आक्षेप अगदी रास्त आहे आणि इथेच अनेक लोक फसतात. फक्त माती टाकून हा व्यवसाय सुरू होत नाही. इथे कोकोपीटची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. या माहिती स्रोतात विशेष भर दिलाय की नवशिक्यांसाठी माती वापरण्यापेक्षा कोकोपीट वापरणे जास्त योग्य आणि सुरक्षित आहे. पण असं का? माती का नाही? शेवटी झाडे तर मातीतच वाढतात ना. मातीशिवाय पोषण कसं मिळणार? इथेच निसर्गाची आणि विज्ञानाची जादू आहे. आपण मगाशी बोललो तसे मायक्रोग्रीन्स फक्त 7 ते 15 दिवस वाढवले जातात. हो, बरोबर. तर या सुरुवातीच्या काळात बीजाला बाहेरून कोणत्याही खताची किंवा मातीच्या पोषणाची गरज नसते. बियाण्याच्या आतच एक एंडोस्पर्म असतो जो त्या छोट्या रोपासाठी एका पॅक्ड लंचसारखं काम करतो. त्याला फक्त 2 गोष्टींची गरज असते: ओलावा आणि मुळांना पकडण्यासाठी जागा. अच्छा, म्हणजे स्वतःचं जेवण ते स्वतः घेऊन येतात सुरुवातीला. अगदी तसंच. आणि कोकोपीट म्हणजे नारळाच्या शेंड्यांचा चुरा. ते वजनाने खूप हलके असते, त्यामुळे नाजूक मुळांना वाढण्यासाठी मोकळी जागा मिळते. मातीत बुरशी किंवा कीटक असू शकतात, ज्यामुळे एवढी नाजूक रोपे लगेच मरू शकतात. पण कोकोपीट निर्जंतुक असते आणि ते ओलावा खूप चांगल्या प्रकारे धरून ठेवते. अच्छा, म्हणजे ते बियाण्याचं पॅक लंच संपेपर्यंत आपण त्याची कापणी करून टाकतो, म्हणून मातीची गरजच नाही. हे भारी आहे. पण पाणी देण्याचं काय? तिथेही एक विशिष्ट तंत्र आहे. इथे तुम्हाला तांब्याने किंवा बादलीने पाणी ओतायचे नसते, तर रोज फक्त हलके पाणी स्प्रे करावे लागते. जर थोडं जरी जास्त पाणी झालं तर मुळे सडतात. हे अचूक तंत्र समजून घेतले तरच हा व्यवसाय यशस्वी होतो. ओके, म्हणजे जागेची निवड, गुंतवणुकीचे टप्पे आणि कोकोपीटचं सायन्स समजल्यानंतर प्रत्यक्ष उत्पादन घेताना कोणत्या पिकांची निवड करावी आणि यातून खरोखर पैसे कसे मिळतात हे गणित पाहणं खूप महत्त्वाचं आहे. बरोबर. स्रोतांनी सुचवल्याप्रमाणे जे नवशिके आहेत त्यांनी सुरुवातीला मेथी, मूग, गहू, ज्याला आपण वीटग्रास म्हणतो, आणि मोहरी यांसारख्या अत्यंत सोप्या पिकांपासून सुरुवात करावी. कारण ती आपल्या स्वयंपाकघरात सहज मिळतात म्हणून. ते एक कारण आहेच, पण मुख्य म्हणजे या बियांचा जर्मिनेशन रेट म्हणजे रुजण्याची क्षमता खूप जास्त असते.
ती पिके लवकर आणि अत्यंत सहज वाढतात. तापमान थोडं कमी जास्त झालं तरी ती तग धरतात. त्यांना सांभाळणे सोपे असते. म्हणजे सुरुवातीला कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी ही पिके चांगली आहेत. अगदी बरोबर. एकदा का तुमचा हात बसला, पाण्याचा आणि प्रकाशाचा अंदाज आला की मग तुम्ही ब्रोकोली, सूर्यफूल, लाल कोबी आणि मुळा यांसारख्या प्रगत आणि महागड्या पिकांकडे वळू शकता. पण सुरुवातीला काही चुकाही होत असतील ना? तुम्ही म्हणालात की हे दिसायला सोपं असलं तरी यात अचूकता लागते. या व्यवसायात नुकसान नक्की कशामुळे होऊ शकतं? नक्कीच. अतिउत्साहात लोक काही अत्यंत सामान्य पण महागात पडणाऱ्या चुका करतात. सर्वात मोठी चूक म्हणजे ओव्हर वॉटरिंग किंवा जास्त पाणी देणे. आपण मगाशी बोललो तसे जास्त पाण्यामुळे या नाजूक रोपांच्या मुळांमध्ये लगेच बुरशी तयार होते. बापरे. हो, याला डॅम्पिंग ऑफ म्हणतात, ज्यामुळे संपूर्ण ट्रे एका रात्रीत सडून जातो. दुसरी चूक म्हणजे थोडे पैसे वाचवण्यासाठी खराब दर्जाचे किंवा स्वयंपाकघरातील खूप जुने बियाणे वापरणे. जुने बियाणे रुजत नाहीत, त्यामुळे नेहमीच चांगल्या दर्जाचेच बियाणे वापरले पाहिजे. बरोबर आहे. क्वालिटी महत्वाची. आणि तिसरी चूक म्हणजे योग्य सूर्यप्रकाशाकडे किंवा व्हेंटिलेशनकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे. हवा खेळती नसली तरीही बुरशीचा प्रादुर्भाव होतो. हे मुद्दे खरोखरच ध्यानात ठेवण्यासारखे आहेत. पण आता आपण त्या मुद्द्यावर येऊ ज्याची सगळे आतुरतेने वाट पाहतायत, नफ्याचं गणित. हां, आता हे गणित खूपच रंजक आणि थक्क करणारं आहे. स्रोतातील आकडेवारीनुसार आपण एक उदाहरण घेऊ. एका ट्रेसाठी तुम्हाला कोकोपीट, बियाणे आणि पाण्याचा खर्च धरून केवळ 20 ते 30 रुपये खर्च येतो. ओके, 30 रुपये. आणि जेव्हा तुम्ही तो ट्रे बाजारात विकता तेव्हा पीक आणि मागणीनुसार तोच ट्रे 100 ते 300 रुपयांपर्यंत विकला जाऊ शकतो. एक मिनिट. एका ट्रेसाठी जास्तीत जास्त 30 रुपये खर्च आणि विक्री 100 ते 300 रुपये. हो, अगदी खरं आहे. म्हणजे एका ट्रेवर सहज 70 ते 200 रुपयांपर्यंत नफा. जर मार्जिन इतकं प्रचंड असेल तर हा एक प्रकारचा जॅकपॉटच आहे की. पण जर यात एवढा फायदा आहे तर मला एक शंका येते. प्रत्येकजण हे का नाही करत? यात नक्कीच काहीतरी कॅच असणार. अगदी बरोबर. हा एक अत्यंत लॉजिकल प्रश्न आहे. यात कॅच हा आहे की हे उत्पादन प्रचंड नाशवंत आहे, म्हणजे पेरिशेबल आहे. अच्छा, लवकर खराब होतं. हो, तुम्ही कापणी केल्यावर ते आठवडाभर टिकत नाही. तुम्हाला ते ताजे असतानाच म्हणजे 1-2 दिवसातच ग्राहकांपर्यंत पोचवावे लागते. शिवाय मगाशी सांगितल्याप्रमाणे बुरशीपासून ट्रे वाचवणे हे एक कौशल्याचे काम आहे. बरोबर. पण जर आपण गणिताचा विस्तार करून पाहिला ना, समजा एखाद्याने हे कौशल्य आत्मसात केले आणि त्याच्याकडे 50 ट्रे आहेत. जर त्यांनी योग्य प्रकारे व्यवस्थापन केले तर केवळ 10 ते 15 दिवसांच्या एका सायकलमध्ये ते 5,000 ते 10,000 रुपयांची कमाई करू शकतात. इथेच हा विषय खऱ्या अर्थाने इंटरेस्टिंग होतो. विचार करा, पारंपरिक शेतीत एखादं पीक यायला, वाढायला, त्याची मशागत करायला आणि बाजारात जाऊन त्याचे पैसे हातात यायला कित्येक महिने लागतात. तिथे निसर्गाचा, पावसाचा लहरीपणा असतो. पण इथे सगळं कंट्रोलमध्ये असतं. हो ना, इथे दर 15 दिवसांनी नफा खिशात येतो आणि तेही एका बंदिस्त खोलीत. हा पैशांचा आणि उत्पादनाचा वेग खरोखरच थक्क करणारा आहे. जर आपण याकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर आपल्याला हे समजतं की ही एक अत्यंत वेगवान सूक्ष्म शेती आहे, ज्याला आपण हाय फ्रिक्वेन्सी मायक्रो ॲग्रिकल्चर म्हणू शकतो. हे पारंपरिक शेतीच्या आणि त्याच्या संथ आर्थिक चक्रापेक्षा पूर्णपणे वेगळे मॉडेल आहे. अच्छा. यात जागेचा आणि वेळेचा एवढा कार्यक्षमतेने वापर केला जातो की भांडवल अत्यंत वेगाने फिरते. हे सगळं ऐकायला खूप छान वाटतंय. भांडवल वेगाने फिरतंय, उत्पादन हातात आलं, गणिते जुळली, सगळं काही ठीक आहे. पण बिझनेसचा एक साधा नियम आहे. कोणताही व्यवसाय तेव्हाच यशस्वी होतो जेव्हा तयार झालेलं उत्पादन योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचते. अगदी बरोबर. माझ्याकडे 50 ट्रे भरून मायक्रोग्रीन्स तयार आहेत, जे 3 दिवसात खराब होऊ शकतात. तर हे विकायचे कसे? मी हे घेऊन रस्त्यावर तर उभा राहू शकत नाही. याचा बाजार नक्की कुठे आहे? तुमचा हा मुद्दा एकदम प्रॅक्टिकल आहे. विक्री आणि मार्केटिंग हा कोणत्याही व्यवसायाचा, विशेषतः अशा नाशवंत मालाच्या व्यवसायाचा आत्मा असतो. या माहिती स्रोताने विक्रीचे अत्यंत व्यावहारिक असे 4 मुख्य पर्याय दिले आहेत. कोणते 4 पर्याय? पहिला पर्याय आहे स्थानिक बाजार, म्हणजे तुमच्या आजूबाजूचे लोक, सोसायटीतले सदस्य, ज्यांना ताज्या अन्नाचे महत्त्व पटवून दिले जाऊ शकते. दुसरा आणि खूप महत्त्वाचा B2B पर्याय, म्हणजे हॉटेल्स आणि कॅफेस. हो, तिथे खूप मागणी असते. हो ना, तुम्ही एखाद्या कॅफेच्या शेफला जाऊन भेटू शकता. जिथे हेल्दी फूडची किंवा सॅलड्सची मागणी असते तिथे मायक्रोग्रीन्स लागतातच. शेफ्सना त्यांच्या डिशेस आकर्षक दिसण्यासाठी हे हवे असते. बरोबर.
आणि तिसरा पर्याय? तिसरा पर्याय म्हणजे जिम आणि फिटनेस प्रेमी लोक. हे लोक त्यांच्या आरोग्याबाबत, प्रोटीन आणि विटमिन्सबाबत अत्यंत जागरूक असतात. तुम्ही जवळच्या जिममध्ये जाऊन तिथे संपर्क वाढवू शकता. आणि चौथा पर्याय म्हणजे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स. तुम्ही तुमचे इंस्टाग्राम पेज बनवू शकता, व्हॉट्सॲप ग्रुप्सच्या माध्यमातून थेट ऑर्डर्स घेऊ शकता. पण हे लोकांपर्यंत देताना कसं द्यायचं? कारण हे खूप नाजूक असतात. नुसते पिशवीत भरून तर देता येणार नाहीत. इथेच पॅकेजिंग अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. तुम्हाला हे उत्पादन पारदर्शक, प्लास्टिकच्या किंवा पर्यावरणपूरक अशा छोट्या आणि आकर्षक बॉक्सेसमध्ये पॅक करावे लागते. अच्छा, म्हणजे दिसायला भारी वाटलं पाहिजे. अगदी. ग्राहकाला ते ताजे आणि टवटवीत दिसायला हव्यात. त्यावर तुमच्या स्वतःच्या ब्रँडचे नाव, लोगो आणि त्यात किती कॅलरीज आणि विटमिन्स आहेत याची माहिती असलेले स्टिकर लावणं गरजेचं आहे. या व्यवसायात ताजापणा आणि प्रेझेंटेशन या 2 गोष्टींवरच ग्राहकाचा विश्वास बसतो आणि तो जास्त पैसे द्यायला तयार होतो. हे एकदम लॉजिकल आहे. पण एकदा का आम्ही काही ग्राहक मिळवले की या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी म्हणजे हे स्केल करण्यासाठी काय करावे? दर महिन्याला नवीन ग्राहक शोधणे खूप कठीण काम आहे. तिथेच स्मार्ट बिझनेस टिप्स उपयोगी पडतात. इंस्टाग्रामवर नियमित पोस्ट्स आणि रील्स बनवून तुम्ही लोकांना याच्या फायद्यांबद्दल शिक्षित करू शकता. आणि यातील सर्वात महत्त्वाचा मार्ग जो या नाशवंत मालाच्या व्यवसायातील गेम चेंजर ठरू शकतो तो म्हणजे सबस्क्रिप्शन मॉडेल सुरू करणे. सबस्क्रिप्शन मॉडेल म्हणजे हे एखाद्या दुधाल्याच्या किंवा वर्तमानपत्र घरपोच देण्याच्या सेवेसारखे आहे ना? रोज सकाळी जसे दारात दूध येते, फक्त इथे आपण रोजच्या जेवणातील सुपरफूड थेट ग्राहकांच्या घरपोच देत आहोत. अतिशय अचूक उपमा. सबस्क्रिप्शन मॉडेलचे अनेक फायदे आहेत. एक तर यामुळे ग्राहक दर आठवड्याला किंवा महिन्याला निश्चित ऑर्डर देतो आणि त्याचे पैसेही आधीच देतो. त्यामुळे तुम्हाला रोज नवीन ग्राहक शोधत बसावे लागत नाही. हो, टेन्शन कमी. आणि दुसरे सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण मगाशी बोललो की मायक्रोग्रीन्स हा नाशवंत माल आहे. सबस्क्रिप्शन असल्यामुळे तुम्हाला नक्की किती ट्रे तयार करायचे आहेत, कोणत्या ग्राहकाला कोणता प्रकार हवा आहे याचा अचूक अंदाज येतो. अच्छा, म्हणजे वेस्टेज टळतं. अगदी. यामुळे माल वाया जाण्याचा धोका जवळजवळ संपुष्टात येतो. तुम्ही फक्त तेवढेच पिकवता जेवढे आधीच विकले गेले आहे. हा खरोखरच एक अत्यंत स्मार्ट बिझनेस मूव्ह आहे. कमाल आहे. म्हणजे जोखीम जवळजवळ शून्य आणि नियोजन एकदम पक्के. योजना, नोकरी मित्र या स्रोताने किती सोप्या आणि व्यावहारिक भाषेत या भविष्यातील व्यवसायाची ओळख करून दिली आहे. कमी जागा, अगदी नाममात्र गुंतवणूक, पाण्याचं शास्त्रशुद्ध व्यवस्थापन आणि कमी वेळेत फिरणारे भांडवल हे या मॉडेलचे मुख्य सूत्र आहे. होय, अगदी थोडक्यात छान मांडलं तुम्ही. तर या सगळ्या चर्चेचा अर्थ काय? याचा अर्थ असा की स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आता मोठ्या जमिनीची, बँकेच्या मोठ्या कर्जाची किंवा एखाद्या गावी जाऊन शेती करण्याची अजिबात वाट बघण्याची गरज नाही. उद्योजकतेची आणि आधुनिक शेतीची सुरुवात आता तुमच्या आमच्यासारख्या एखाद्याच्या बाल्कनीतूनही होऊ शकते. फक्त थोडी माहिती आणि अचूक अंमलबजावणी हवी. अगदी खरे आहे. आणि ह्या सगळ्या माहितीवरून मला एक अत्यंत वेगळा आणि विचार करायला लावणारा प्रश्न पडतो. कोणता प्रश्न? आपण सध्या पाहतोय की शहरे वाढत आहेत आणि शेतजमिनी कमी होत आहेत. विचार करा, जर शहरी भागातील प्रत्येक इमारतीत, प्रत्येक बाल्कनीत अशा प्रकारची सूक्ष्म शेती यशस्वीपणे सुरू झाली तर काय होईल? म्हणजे सगळीकडेच हिरवळ? हो, पण त्यापलीकडे जाऊन विचार करा. भविष्यात शहरांना त्यांच्या ताज्या आणि पौष्टिक अन्नासाठी शेकडो किलोमीटर दूरवरून येणाऱ्या मोठ्या सप्लाय चेन्स आणि ट्रान्सपोर्टवर अवलंबून राहावे लागेल का? की उद्याची शहरे स्वतःचे अत्यंत पौष्टिक अन्न स्वतःच पिकवणाऱ्या स्वयंपूर्ण अशा कॉन्क्रीटच्या बागा बनतील? तंत्रज्ञान आणि निसर्गाची ही सांगड आपल्याला कुठपर्यंत घेऊन जाईल हे पाहणं खरोखरच औत्सुक्याचं ठरेल. बापरे, हा खरोखरच खूप खोल आणि विचार करायला लावणारा प्रश्न आहे. एखाद्या छोट्याशा बियाण्यातून फक्त एक 7 दिवसांचं रोपच बाहेर येत नाही, तर कदाचित उद्याच्या शहरांचे भविष्य बदलण्याची ताकद त्यातून निर्माण होऊ शकते. या कल्पनेवर नक्की विचार करा मित्रांनो. आजच्यासाठी आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका भन्नाट विषयासोबत.